नमस्कार. माया आणि सयाजीराव खूपच घाणेरडा प्लॅन खेळत असतात. सयाजीरावांच्या मनात अजून सुद्धा जानकीविषयी खूपच राग खतखतत असतो. सयाजीराव मायाला म्हणतात, माया काही कर, त्या जानकीचा खेळ खल्लास कर. तिने माझं आयुष्य तर उद्ध्वस्त केलंय, पण माझ्या लेकीला सुद्धा तिने घरातून बाहेर काढलंय. प्रत्येक वेळेला तिने माझ्या लेकीचा अपमान केलाय. तेव्हा लगेच माया बोलते, सयाजीराव, अहो तुम्ही तर लेकीची बाजू घेताय, पण लेकीला तर त्या रणदिव्यांचा खूपच पुळका आलाय. तेव्हा सयाजीराव म्हणतात, तेच तर मला कळत नाही ना, ऐश्वर्या एवढी बदलू कशी काय शकते. नाही नाही, कुठेतरी पाणी मुरतंय. ती माझी मुलगी आहे, ती अशी बदलणारच नाही. तेव्हा माया बोलते, सयाजीराव विसरा. अहो ऐश्वर्या बदलले या गोष्टींवरती माझा सुद्धा विश्वास बसायला लागलाय. सयाजीराव तुम्हाला पटत नसेल, पण ऐश्वर्या खरंच बदलले. हे ऐकल्यानंतर सयाजीराव म्हणतात, खरंच खरंच तुला असं वाटतं माया, ऐश्वर्या बदललीये? कारण मला तरी असं वाटत नाही. हे सर्व बोलणं ऐश्वर्या मागे उभे राहून ऐकत असते. त्याच वेळेला लगेच माया बोलते, हे बघा, तुम्ही काळजीच करू नका, मी अगदी व्यवस्थित आहे आणि त्या ओवीला तर अगदी व्यवस्थित ठेवलीये. तेव्हा सयाजीराव म्हणतात, माया माया माया, खरंच मानलं पाहिजे तुला, त्या जानकीची मात्र तू चांगलीच पळवणूक केलीयस. त्यावेळेला लगेच माया बोलते, हो, त्या जानकीला मी शांतपणे जगू देणार नाही. एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. आणि आता तर मला शांत बसायचंच नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच माया सयाजीरावांना बोलते, हे बघा सयाजीराव विखे पाटील, रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं फक्त माझं एकटीचं काम नाही, तर तुम्हाला सुद्धा तसंच पाहिजे. मग तुम्ही सुद्धा काही ना काहीतरी हात चलाकी करा की शांतपणे बसायचं आहे. तेव्हा सयाजीराव म्हणतात, ए माया, तू नको मला सांगूस मी काय करायचं आणि काय नाही ते. माया, मला सगळं काही माहिती आहे, मी काय केलं पाहिजे ते. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव माया, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला शांतपणे सांगतोय, लवकरात लवकर त्या जानकीला संपवून टाक. तेव्हा माया बोलते, हो, माझ्या सुद्धा मनात तेच आहे. कारण मी माझ्या भावाला आणि जानकीला इथे मिळवू शकले नाही, पण जानकीला मी सुखाने अजिबात नांदू देणार नाही. तेव्हा सयाजीराव म्हणतात, अगं पण त्या पुरीला ठेवलंयस तरी कुठे तू. तेव्हा माया त्यांना पत्ता सांगत असते आणि ऐश्वर्याने ते ऐकलेलं असतं. इकडे ऐश्वर्या जानकीला फोन करते. ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी, ओवी कुठे आहे, त्याचा पत्ता लागलाय. तेव्हा जानकी बोलते, काय बोलतेस तू. अगं तुला कसं समजलं. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, मी सांगते ना जानकी, ओवी त्या त्या ठिकाणी आहे, तू लवकरात लवकर तिथे जा आणि ओवीला आपल्या घेऊन ये. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या खरंच थँक्यू, तुला हे कुठून कळलं मला नाही माहिती. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी, तू मला विचारणार सुद्धा नाहीस. खरं तर हे सर्व माझ्या वडिलांमुळेच घडतंय. माझ्या वडिलांना ओवी कुठे आहे हे चांगलं माहिती आहे, कारण माया त्यांना येऊन भेटते, त्यांच्याशी बोलते. तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते, बघितलंस, सयाजी काका एवढ्या खालच्या तराला जाऊ शकतात असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, त्यांच्यातर्फे मी तुझी माफी मागते, पण आता ओवीला सोडव, ते जास्त आपल्यासाठी महत्वाचं आहे, बाकीचं आपण नंतर बघू. आणि लगेच ऐश्वर्याने फोन ठेवलेला असतो. इकडे सयाजीराव खूपच खुश असतात. त्यावेळेला ऐश्वर्याची आई सयाजीरावांना बोलते, अहो आज तर तुम्ही खूपच खुश दिसताय. तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात, हो आहे मी खुश. का तुम्हाला खुश असलेलं बघवत नाही का. तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, अगं आई, ते खुश असणारच, कारण त्यांना खुश राहणं म्हणजे काय हे मायाकडूनच समजायला लागलंय ना. तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात, ऐश्वर्या तू काय बोलतेस, कळतंय का तुला. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, पुरे, मला आता हा विषयच ताणायचा नाहीये.
हा विषय इथल्या इथे बस करा. डॅड, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मान्य आहे रणदिव्यांबद्दल तुमच्या मनात राग खतखतत असतो. मान्य आहे रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे तुम्हाला. एक दिवस माझ्या सुद्धा मनात तीच इच्छा होती, पण मी मात्र पूर्णपणे बदलले. कारण मला आता रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं नाही, तर त्यांच्यात सामील होऊन जायचं आहे. त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या, तुझ्या डोक्यावर हे भूत बसलंय ना, ते आधी उतरव. कशाला सारखं रणदिवे रणदिवे करत असतेस, त्यांचेच गुण गात असतेस. ऐश्वर्या, असं करू नकोस. तेव्हा ऐश्वर्या बोलते, काय चुकतंय माझं, काय चुकतंय माझं. तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, काय चुकतंय डॅड? अहो, तुम्ही त्या मायावरती विश्वास ठेवताय आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय. डॅड, प्लीज स्वतःला सावरा, कारण तुमचं हे वागणं मलाच पटत नाहीये. तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला सयाजीराव मोठ्याने बोलतात, गप्प बस. तू कोण सांगणार मला काय करायचं आणि काय नाही ते. तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते, ऐश्वर्या, काय झालंय, असं काय केलंय यांनी की तू त्यांच्यावरती एवढी चिडलेस. तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते, त्या मायाला साथ करतायत. अगं, त्या जानकीच्या ओवीला त्यांनीच किडनॅप करून ठेवलाय आणि यांना सगळं काही माहिती आहे, ओवी कुठे आहे ते. डॅड, तुम्हाला हे लपवून तरी काय मिळतंय. तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात, गप्प बस. ऐश्वर्या, उगाच नाटकं करू नकोस. आणि खरं सांगायचं तर मला त्या रणदिव्यांना संपवायचं आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, ही ऐश्वर्या जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत रणदिव्यांच्या केसाला सुद्धा तुम्ही धक्का लावू शकत नाही. डॅड, तुमचं वागणं मुळात मलाच पटत नाहीये. डॅड, तुम्ही असं का वागता तेच मला समजत नाही. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या, गप्प बस. तेव्हा ऐश्वर्या बोलते, डॅड, मी माझ्या डॅडना चुकताना बघू शकत नाही. म्हणूनच तुमच्या चुका सावरण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच मी जानकीला तिथे पाठवलंय. तेव्हा सयाजीराव म्हणतात, अगं बावळट, तू काय डोक्यावर पडलेस काय? असं कसं वागू शकतेस तू? तुला कळतंय का तू काय केलंस ते? अगं, स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास. जरा तरी लाज बाळगायची होती ना. तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते, बस झालं डॅड, बस झालं. खरंच आता या प्रकरणाचा ना मला कंटाळा आला. तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात, कधी एकदा ती जानकी संपते असं मला झालं. बरं झालं तू तिला तिथे पाठवलंस ते. आता तर माया तिचा नक्कीच दी एंड करेल. तेव्हा मात्र ऐश्वर्या स्वतःच्याच बापाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि सयाजीरावांना बोलते, खरंच डॅड, आज मला पश्चाताप होतोय की मी ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील आहे. मी कितीतरी कटकारस्थानं रचली, पण कुणाला मारण्याचा प्रयत्न केला नाही. हा जानकीच्या बाबतीत माझा पाय घसरला. खरं सांगायचं तर तिला संपवायचं होतं मला. तिच्याबद्दल माझ्या मनात खूपच राग निर्माण झाला होता. पण डॅड, जानकी खरंच खूप चांगली आहे. डॅड, खरं सांगू का, जानकी कधीच दुसऱ्याचं वाईट चिंतत नाही. कायम दुसऱ्याला आनंदातच बघायचं असतं. त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई बोलते, अहो काय झालंय काय तुम्हाला? अहो, सुडेच्या पायी तुम्ही काय काय करताय, तुम्हाला कळतंय का? तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव म्हणतात, तुम्ही दोघींनी मला शिकवायचं नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जाऊ देत नाही, कधी ना कधीतरी त्यांनाच या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि तेव्हा ते स्वतः आपल्याशी बोलतील. पण आई, आता मात्र त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. आई, प्लीज प्लीज शांत राहा. तेव्हा सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या, हे सर्व मी तुझ्यासाठी रचतोय. तेव्हा ऐश्वर्या बोलते, काय डॅड, माझ्यासाठी? अहो, त्या मायाने मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, माझा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आपल्या स्वतःच्या राहत्या घरी येऊन. तेव्हा तुम्ही त्या मायाला जाब विचारलात? डॅड, ती माया कशी आहे ना तुम्हाला माहिती नाही. जोपर्यंत आपण तिची साथ देऊ तोपर्यंत ती आपल्यासोबत, आणि नाहीतर ती आपल्याच पाठीत खंजीर खुपसेल. तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात, बस झालं, आता मात्र अति झालंय. प्रत्येक वेळेला तुझं सगळं काही ऐकायचं ऐश्वर्या, आणि तू मात्र मलाच नाही नाही ते बोलायचं. तेव्हा ऐश्वर्या बोलते, डॅड, प्रत्येक वेळेला मीच तुमचं ऐकत आले आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. डॅड, मी जर का सारंगसोबत सुखाने संसार केला असता तर आज रणदिव्यांच्या घरात अगदी आनंदाने राहिली असती. मी उगाचच या घरात आले.
तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात, ऐश्वर्या, एवढा जर का रणदिव्यांचा पुळका येत असेल ना तर आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती हो. तेव्हा ऐश्वर्याची आई बोलते, अहो काय बोलताय तुम्ही? अहो मुलगी आहे ती आपली, एकुलती एक आहे आणि तुम्ही तिच्याबद्दल असे अपशब्द वापरता. तेव्हा सयाजीराव बोलतात, स्वतःच्या बापाबद्दल तिची जीभ घसरते तेव्हा मात्र तिला काहीच वाटत नाहीये. काही बाई बोलतीये ती. मी बाप म्हणून सगळं काही सहन करायचं आणि हिने मात्र स्वतःची पायरी सोडून बोलायचं. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, डॅड, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण वडील म्हणून आज तुम्ही मात्र कमी पडलात डॅड. तुम्ही त्या फक्त मायाचा विचार करताय. तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात, अगं पोरी, मी त्या मायाचा विचार नाही करत, मी तुझा विचार करतोय. मला त्या रणदिव्यांच्या घरात तुला राज्य करताना बघायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या बोलते, डॅड प्लीज, सगळं काही हिसकावून किंवा काहीही करून मिळवलेलं कधीच चांगलं नसतं. खरं सांगू का डॅड, सगळ्यांची मनं जपून त्यांच्या कलेने घेऊन जे काही प्रेम मिळतं ना, त्या प्रेमाला मला खरोखर आता साथ द्यायची आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी सयाजीराव बोलतात, ऐश्वर्या, असंच जर का करत राहिलीस ना तर एक दिवस तोंडावर आपटशील. तर इकडे ऋषिकेश सगळीकडे जानकीला शोधत असतो, पण जानकी मात्र त्याला कुठेच सापडत नसते, म्हणून तो खूपच घाबरलेला असतो. त्यावेळेला अवंतिका बोलते, दादा दादा, तुम्ही शांत व्हा. अहो जानकी वहिनी इथेच कुठेतरी असेल. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, अवंतिका, जानकीची मनस्थिती तर तुला आता माहिती आहे. जानकी कशी आहे तेच सुद्धा तुला माहिती आहे. अवंतिका, तू जरा तरी विचार कर. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, ऋषिकेश दादा, मला तुमच्या मनाची मनस्थिती समजतीये, पण आता जी परिस्थिती आपल्या समोर आहे ना, त्या परिस्थिती समोर आपल्याला झुकायचं नाहीये. प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, सौमित्र, सारंग, अरे जानकी कुठे गेली, कुणी पाहिलं का? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, जानकी तर घरातच होती, ती कुठेच गेली नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, नक्की जानकीला काहीतरी कळलं असणार, म्हणूनच जानकी न सांगता इथून घरातून निघून गेली. जानकीला कसं कळत नाही? तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, ऋषिकेश, अरे आईचं मन आहे तिचं, स्वतःच्या मुलीची काळजी वाटत असेल आणि ती शोधायला गेली असेल. तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, पुरे, तिचं आईचं मन असणं म्हणून काय झालं? बाप म्हणून मला माझ्या मुलीची काळजी नाहीये का? पण मी स्वतःला अगदी शांतपणे थांबवतोय ना. आई, अगं काही गोष्टी शांतपणे केल्या तरच यशस्वी होतात, हे जानकीला का कळत नाहीये? अगं माया कशी आहे आपल्याला चांगलंच माहितीये, ती तर तिच्या जीवावर उठलीये. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, ऋषिकेश, मला सगळं समजतंय, सगळं कळतंय, पण ऋषिकेश, आता आपण काय करू शकतो? तेव्हा ऋषिकेश बोलतो, तेच तर नाही, तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, मला समजतच नाहीये की काय करावं ते. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आता बस, आता या विषयावर मला काही एक वाद घालायचा नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, माया, माया कुठे आहेस तू? ती मायाला हाक मारत असते. तेव्हा मात्र माया दचकते. इकडे मात्र ऋषिकेश खूपच घाबरलेला असतो. त्यावेळेला सौमित्र बोलतो, ऋषिकेश दादा, घाबरण्यापेक्षा आपण लवकरात लवकर तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. ऋषिकेश दादा, चल, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, पण कसं? आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्याचा फोन ऋषिकेशच्या मोबाईलवरती आलेला असतो. ऋषिकेश ऐश्वर्याचा फोन बघतो आणि म्हणतो, ऐश्वर्या. तेव्हा सौमित्र बोलतो, ऐश्वर्या तुला का फोन करतेय? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, ते मला माहिती नाही. त्यावेळेला सुमित्रा बोलते, खरं सांगू ऋषिकेश, फोन उचल. आणि लगेच त्यांनी फोन उचललेला असतो. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या काय झालं? तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी कुठे आहे? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी घरात नाही. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, अच्छा, म्हणजे ती एकटीच तिकडे गेले तर? तेव्हा ऋषिकेश बोलतो, कुठे? त्यावेळेला ऐश्वर्या सगळं काही सांगते. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या, हे सर्व तू तिला सांगण्याऐवजी मला सांगायला पाहिजे होतंस. तेव्हा ऐश्वर्या बोलते, हे बघा ऋषिकेश दादा, माझ्या असं काही मनातच नव्हतं. खरं सांगू का ऋषिकेश दादा, मला फक्त आणि फक्त
लवकरात लवकर आपली ओवी घरी यायला पाहिजे होती, बाकी काही नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, ते काही असलं तरी सुद्धा तू मला सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. जानकीच्या जीवाला धोका आहे. तेव्हा ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा आपण सर्वांनी तिथे पोचूया. माया काही करणार नाही आणि या वेळेला जर का मायाने काही वाकडं तिकडं केलं ना तर मात्र मी मायाला कायमचं संपवेन. मायाचा जीव घेईन पण मी तिला सोडणार नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या तू तयार आहेस ना तिकडे यायला? तेव्हा ऐश्वर्या बोलते हो. आणि ऋषिकेशने फोन ठेवलेला असतो आणि त्यांनी लगेच पोलिसांना फोन केलेला असतो आणि घडलेली सगळी घटना सांगितलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो ऋषिकेश रणदिवे तुम्हाला काय गरज होती जानकीताईंना तिकडे पाठवायची? अहो त्यांच्या जीवाला धोका आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब हे मला माहितीच नव्हतं, हे नकळत घडलंय माझ्या. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, काळजी करू नका, काहीतरी अघटित घडायच्या आधी आपण तिथे पोचूया. इकडे ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका, सारंग सगळेजण निघालेले असतात. ते खूपच घाबरलेले असतात. तर इकडे सुमित्रा मात्र खूप चिंतेत असते. सुमित्रा म्हणत असते, देवा काय परीक्षा घेतोयस आमची? अरे प्रत्येक वेळेला त्याच पोरीची परीक्षा घेतली पाहिजे का? ती पोरगी तुझ्याकडे काहीही मागत नाही, पण तू मात्र तिच्या समोर संकटांची रांगच लावतोस. तिच्या समोरची संकट काही केल्या संपत नाहीत. तेवढ्यात मात्र नाना बोलतात, सुमित्रा शांत हो. जानकी समोर जर का आपल्या संकट येत असतील तर कधी ना कधीतरी जानकी त्या संकटांवरती मात करेल हे सुद्धा त्या देवाला माहिती आहे. म्हणूनच तर तो देव तिच्या समोरच संकट देतोय. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, अहो हो, पण त्या पोरीमध्ये सुद्धा तेवढी ताकद राहिली पाहिजे की नाही? संकट देताना सुद्धा हा विचार कसा करत नाही? तेव्हा लगेच नाना बोलतात, सुमित्रा शांत हो आणि रागाच्या भरात काहीही बोलू नकोस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऋषिकेश, सारंग, सौमित्र आणि ऐश्वर्या जानकीचा जीव वाचवू शकतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.